हॅलो, श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती. तर मी तुमच्यासाठी टिप्स आणि सगळे काही व्हिडिओ घेऊन येत असते. तुमचा खूप छान प्रतिसाद आहे. सो असंच आजचासुद्धा व्हिडिओ आहे. जोडव्यांच्या नंतर मी टिश्यू सिल्कचा विषय घेऊन येणार होते. टिश्यू सिल्कची साडी घेताना काय काय कशा प्रकारची साडी तुम्ही घ्यावी किंवा कोणती, आणि माझ्याकडे सुद्धा कोणत्या टिश्यू सिल्क साडीचं कलेक्शन आहे ते सुद्धा दाखवते. ॲक्च्युली 3 आहेत, पण माझ्याकडे सध्या 2च आहेत इथे माझ्याजवळ. म्हणून मी ही एक अबोली कलरची साडी आहे. आणि अबोली कलरची साडी ही म्हणजे टिश्यू सिल्कमध्ये आहे. प्युअर टिश्यू सिल्क आहे ही. या प्रकारची साडी आहे आणि याला ही अशा डिझाईन आलेली आहे. याला काठ आहेत आणि मेन म्हणजे लेस नाही आहे, पण त्याला असं ते गोट केल्यासारखं आहे. दिसायला खूप जास्त छान दिसते. मला खूप आवडली होती. अबोली कलरमध्ये साडी आहे. हा त्याचा पदर आहे. आणि याच्यानंतर यामध्ये म्हणजे त्याचं माझं ब्लाऊज पीस शिवायचं राहिलेलं आहे, म्हणून ब्लाऊजही त्यालाच आहे. आणि अशी झुमक्याची वगैरे डिझाईन आहे याला. तर ही पण छान दिसते. गोंडे वगैरे आहेत आणि याची डिटेलिंग खूप छान आहे. स्टँडर्ड पीस आहे तसा. तुम्हाला जर ही कोणता प्रकार वाटत आहे ते सुद्धा सांगा. हा प्युअर टिश्यू सिल्क आहे. टिश्यू सिल्कच्या साड्या थोड्या महाग असतात पण छान दिसतात. यावरती हे असं वर्क आहे गोल्डन थ्रेडमधून. अबोली ते फोटोमध्ये थोडा गोल्डन वाटते, पण पूर्ण कलर हा अबोली आहे आणि काठावर तेवढं गोल्डन हे आहे. सो ही सेकंड आहे माझ्याकडे टिश्यू सिल्कपैकी. बॉटल ग्रीन कलर आहे. ही खूप जुनी साडी आहे. ॲक्च्युली खूप दिवसाची घेतलेली आहे. तर ह्या 2 साड्या माझ्याकडे टिश्यू सिल्कच्या आहेत. अँड असं माझं कलेक्शन आहे एक छोटंसं. अजून एक आहे, पण मी ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. इथे नाही ॲक्च्युली म्हणून. अँड हो, असं तुम्ही कोणत्या टिश्यू सिल्कमध्ये तुम्हाला कलर आवडतात ते सांगा. ग्रीन ही बॉटल ग्रीन पण घातल्यानंतर खूप जास्त छान दिसते. अशी दिसायला दिसते ती सिम्पल, पण घातल्यानंतर खूपच छान दिसते. याचं ब्लाऊज मी या प्रकारे स्टिच केलेलं आहे. लॉंग स्लीव्ज आहेत आणि त्याला ना इथे वरती शोल्डरवरती थोड्या मिऱ्या टाकलेल्या आहेत, कारण ते हाईट असं छान वाटायसाठी. घातल्यानंतर खूप जास्त छान दिसतं ते. आणि हे वन हँडल करत आहे मी. एका हातात कॅमेरा आहे त्यामुळे असं होत आहे. तर हे मागचा गळा हा असा सिम्पलच टाकलेला आहे. प्रिन्स कटमध्ये ब्लाऊज आहे. बंद लावलेले आहेत. हे साधं स्टिच केलेलं आहे, कारण ही जी टिश्यू सिल्कची साडी आहे ती तेवढी म्हणजे मला तेवढा कपडा त्याचा चांगला वाटत नव्हता की टिकेल की नाही, पण बऱ्याच दिवस टिकली. मी घातली भरपूरदा आणि छानही दिसते, मला आवडते सुद्धा. तर असं होतं माझं हे टिश्यू सिल्कचं कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्ही आता शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि हा व्हिडिओ बघितलाच आहे, आमचे मागचे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा. तुम्हाला नक्की काही ना काहीतरी त्यातून मदत मिळेल रोजच्या जीवनशैलीसाठी, स्पेशली गृहिणींसाठी. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट नक्की करा.